मी दुबईमध्ये इतकी वर्ष राहायचो, मला अनेक इंडियन बिझनेसमन एक प्रश्न विचारायचे, तो म्हणजे आमचा जो माल आहे, आमचं जे प्रोडक्शन आहे ते आम्ही दुबईत किंवा इतर कोणत्याही देशात एक्सपोर्ट कसं करू शकतो. एक्सपोर्ट कसं करू शकतो ते सांगणार आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला गोष्ट सांगतो ड्रॅगन मार्टची. सो तुमच्यापैकी बरेच जण दुबईत गेलायत, पण तुमच्यापैकी बरेच जण दुबईत फॅमिली ट्रिपवर गेलायत आणि हे जे टुरिझम कंपन्या असतात 6 नाईट 7 डेजचं आपल्याला पॅकेज देतात, त्या ड्रॅगन मार्ट कव्हर करत नाहीत. तर तुम्ही जर का बिझनेसमॅन असाल तर यापुढे दुबईत गेलात तर एक दिवस एक्स्ट्रा राहा आणि ड्रॅगन मार्टला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला अनेक शोरूम्स दिसतील आणि प्रचंड वेअरहाऊसिंग स्पेस दिसेल आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला चायनीज प्रॉडक्ट्स दिसतील. म्हणजे काय तर दुबईनी चायनीज मालाला एक इंटरनॅशनल वेअरहाऊस ओपन करून दिलंय, एक इंटरनॅशनल शोरूम ओपन करून दिलंय. आता या ड्रॅगन मार्टमध्ये होतं काय तर आपल्यासारखा एखादा कस्टमर जातो, तो 1-2 गोष्टी विकत घेतो, 1-2 वस्तू विकत घेतो, त्याला तर त्या रिटेलमध्ये शोरूममध्ये मिळतातच. पण जे जगातले मोठमोठे कस्टमर्स, मोठमोठ्या कंपन्या या शोरूम्सना व्हिजिट करतात आणि त्यांच्या खूप मोठ्या ऑर्डर्स त्या चायनीज बिझनेसमनकडे प्लेस करतात आणि हा जो माल असतो या ऑर्डर्सचा, हा चायनामधनं डायरेक्ट ह्या कंपन्यांना त्यांच्या देशात डिलिव्हर होतो. ह्याच धर्तीवर आता भारताने आणि दुबईनी भारत मार्ट सुरू केलेलं आहे. हे भारत मार्टची घोषणा आत्ताच झाली, अग्रीमेंट आत्ताच झालंय, त्यामुळे हे 2026 साली सुरू होईल. पण याच्या अंतर्गत 7 लाख स्क्वेअर फुटांची वेअरहाऊस स्पेस आणि 15,000 शोरूम्स असणार आहेत, सर्व काही इंडियन मालासाठी. आणि डीपी वर्ल्ड हे ऑर्गनायझर्स आहेत. मी तुम्हाला खाली लिंक देणार आहे, डीपी वर्ल्डच्या लिंकवर जा. तुम्हाला जर का इंटरेस्ट असेल या शोरूम मध्ये किंवा या वेअरहाऊसिंग स्पेसमध्ये पार्टिसिपेट करण्याचा, तर त्या लिंकमध्ये इमिजिएटली त्यांनी विचारलेली माहिती द्या आणि थांबा, त्यांचा रिप्लाय येईल. 2026 साली तुम्ही तुमची स्वतःची शोरूम दुबईमध्ये सुरू करू शकता भारत मार्टमध्ये. धन्यवाद.